एका सरोवरात एक भिक्खू शांतपणे ध्यानासाठी आपल्या नौकेत बसले होते. काही तास उलटले, सगळीकडे शांतता होती. अचानक एका दुसऱ्या नौकेचा त्यांच्या नौकेला जोरात धक्का बसला. त्यांचे डोळे बंदच होते, पण या धक्क्यानं त्यांच्या मनात संताप आणि चिडचिड निर्माण झाली. ते मनातल्या मनात म्हणू लागले, कोणी केलं हे? मी ते शांतपणे बसलो हे त्यांना दिसत नाही का? माझ्या ध्यानात व्यत्यय आणण्याची यांची हिंमत कशी झाली? त्या नौकेत बसलेल्या माणसावर ओरडण्यासाठी त्यांनी रागातच डोळे उघडले, पण समोर पाहतात तर काय, ती नौका पूर्णपणे रिकामी होती. ती किनाऱ्यावरून सुटून वाऱ्यावर तरंगत सरोवराच्या मध्यभागी आली होती. त्या क्षणी त्यांचा सर्व राग आणि वैताग कुठल्या कुठे पळून गेला. शेवटी एका रिकाम्या नौकेवर आपण रागवणार तरी कसं? रिकाम्या नौकेची विचारसरणी, एम्प्टी बोट माइंडसेट या छोट्याशा गोष्टीत जीवनाचा एक मोठा धडा दडलाय. आपल्या आयुष्यातही असे अनेक धक्के बसत असतात. कधी लोकांमुळे, कधी परिस्थितीमुळे, तर कधी आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या घटनांमुळे. हे धक्के आपल्याला आपल्या मार्गावरून विचलित करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या मनात संताप, तणाव आणि चिडचिडपणा जाळ पेटवतात. पण एक सत्य आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्यापणात निर्माण होणाऱ्या या नकारात्मक भावना त्या धक्क्यांमुळे नसतात, तर त्या धक्क्यामागे कोणाचा तरी वाईट हेतू आहे हे आपल्या समजेमुळे निर्माण होतात. जर आपण स्वतःची खात्री करून घेतली की प्रत्येक धक्का हा मुद्दाम दिलेला आहे, तर आपलं संपूर्ण आयुष्य नकारात्मक भावनांच्या विळख्यात अडकेल. सोप्या भाषेत सांगायचं तर घटनांकडे पाहण्याचा आपला चुकीचा दृष्टिकोन आपल्या मनासाठी विष ठरतो. रिकाम्या नौकेची विचारसरणी आपल्याला हीच आठवण करून देते की आयुष्यात बसणारे बहुतेक धक्के हे रिकाम्या नौकेसारखे असतात. त्यामागे कोणताही वाईट हेतू नसतो आणि कोणालाही आपल्याला त्रास द्यायचा नसतो. त्या केवळ जीवनाच्या प्रवाहात घडणाऱ्या अनपेक्षित घटना असतात. जेव्हा आपण हा विचार स्वीकारतो, तेव्हा आपल्या जीवनाच्या नौकेचे नियंत्रण पुन्हा आपल्या हातात येते. आपल्या छोट्या घटनांनी डगमगत नाही, तर एका अनुभवी प्रवाशाप्रमाणे प्रत्येक परिस्थितीशी जुळून घ्यायला शिकतो. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला राग येईल आणि मन अस्वस्थ होईल, तेव्हा स्वतःला एक साधा प्रश्न विचारा, मी एखाद्या रिकाम्या नौकेवर तर रागवत नाहीये ना? संकलन प्राध्यापक माधव सावळे.